शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी। गेले 5-6 महिन्यापूर्वी आम्ही कराड नगर परिषद आपले शिवसाहेब यांना या पुतळ्याच्या संदर्भात निवेदन दिलं होतं। त्या निवेदनावर ह्यांनी कोणत्याही प्रकारची हालचाल केलेली दिसत नाही। परवाच्या पेपरमध्ये कराडातील इतर सर्व पुतळ्यांची डागडुजी दुरुस्ती असे विषय आले पेपरला, परंतु ह्या पुतळ्याकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाला असा आमचा आरोप आहे। का तर हा सगळ्यात जुना पुतळा असून आपल्या शहराचं नगरपालिका आणि नगरपालिकेचं हे नाक म्हणायला आपल्याला हरकत नाही। अशा पुतळ्याकडं आज इथली परिस्थिती जर तुम्ही बघितली तर एकदम भयानक परिस्थिती आहे। पुतळ्याचा चबुतरा देखील पाक असा भग्न व्हायच्या स्थितीत आहे। खरं वास्तव त्यांनी जसं आमचं निवेदन गेलं तसं त्याच्यावर त्यांनी फोकस करायला पाहिजे होता, परंतु म्हणतातनं ज्याच्या हाती सत्ता त्याचं काय म्हणतात ते तो पारधी अशी परिस्थिती झाली आहे। शिवसाहेबांना आमची हात जोडून विनंती आहे, तुम्ही जर ह्या जीबीमध्ये त्याचं जर टेंडर केलं नाही तर सगळ्यांच्या वतीनं मी आव्हान करतो, परत इथं असं आंदोलन होईल की तुम्हाला ते पेलवणार नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे ते पूर्णपणे जीर्ण झालेलं आहे, ते बांधकाम आजूबाजूचं। खरं तर आज आपण नगराध्यक्षपद भूषवताना पूर्ण कराड नगरपालिकेचं रंगरंगोटी डागडुजी सगळी केली, पण महापुरुषांचा विसर पडला या ठिकाणी असं मला वाटतं। त्याबद्दल मी प्रथमतः त्या बाबतीचा मी निषेध व्यक्त करतो, कारण छत्रपती शिवाजी महाराज सर्व महापुरुष आहेत म्हणून आज आपण इथपर्यंत आपण कार्यरत काम करत आहोत। आज पुतळ्यासंदर्भात अण्णांनी ज्या काही गोष्टी कर्मचाऱ्यांना बांधकाम कर्मचाऱ्यांना दाखवण्यात आलेल्या आहेत, तर अक्षरशः हा पुतळा कधीही पडू शकतो आहे आणि कराड शहराला गालबोट लागू शकतं आहे। पण रिक्षा गेट जवळ असल्यामुळे त्यांची रहदारी इथं असल्यामुळं त्यांनी बारकाईनं यावरती वारंवार लक्ष दिल्यामुळे आज नगरपालिकेच्या आम्ही निदर्शनास आणून दिलं आहे की सदरच्या पुतळ्याचा परिसर आणि पुतळा एक नवीन पद्धतीनं रिन्युएशन करावा आणि येत्या जनरलच्या मिटिंगमध्ये सदरचा हा ठराव आपण पारित करावा। अन्यथा हे सर्व विविध संघटनेचे या ठिकाणी जे पदाधिकारी आहेत त्या अनुषंगाने ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भात आम्ही एक मोठं आंदोलन उभा करणार आहे। कारण का की केबिनमध्ये AC आली, केबिनमध्ये टेबल आले, केबिनमध्ये खुर्च्या आल्या, अगदी मोठमोठ्या रकमेच्या सगळ्या वस्तू आल्या, पण महापुरुषांच्या बाबतीत तुम्हाला जो विसर पडलेला आहे तो विसर पडून देऊ नका। शेवटी महापुरुष आहेत म्हणून आपण आहात एवढंच या ठिकाणी सांगतो। आणि शिवसाहेबांनी सुद्धा जनरल सभेमध्ये हा पहिल्यांदा ठराव घ्यावा एवढी अपेक्षा बाळगतो, अन्यथा विविध संघटनेच्या माध्यमातून आमची जन आंदोलने चालूच राहणार आहे।